तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्येच म्हणजेच अक्षत 143. तर मित्रांनो, आजचा व्लॉग वेगळा असणार आहे. आजचा व्लॉग असणार आहे रेसिपीचा. आता तुम्हाला दाखवतो आजचा मेन्यू काय आहे तो. तर मित्रांनो, हे बघा, आजचा मेनू हा आहे. तुम्हाला माहितीच असेल हे काय आहे ते. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. आमच्याकडे बोलतात त्याला काय बोलतात मावशी? फूसभाजी नाही, कुरी. कुरी ना, फणसाची कुरी बोलतात. आणि फणसाचे पोरं कुछ भी. तर मित्रांनो, हा आमचा बघा पप्प्या कसं झोपलाय. एकदा इथं झोपतो, एकदा इथं झोपतो, एकदा त्या दरवाजाजवळ झोपतो. कधी आता बघा, आता कुठं झोपलाय लादीवर. सर कुठं झोपत असतो. असा पप्प्या आमचा येडा आहे, कुठं पण झोपतो. मी हा बघा. वाव, नाईस. तर मित्रांनो, मावशीने रेसिपीला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला त्याला दाखवतो मावशी काय करते. हे दाखव. पाणी ठेवलंय मी आता. त्याच्यानंतर ह्याचे तुकडे करणार, पीस. काय छोटे छोटे पीस करणार. परत बोल. हे बघा, आता मी गॅसवर पाणी ठेवलंय. ते पाणी उकळलं, त्यात थोडं तेल टाकायचं, थोडं मीठ टाकायचं, म्हणजे तसं चिकपत नाही. चिक असतो ना त्याला, तो लागत नाही टोपाला. ओके. आता मी छोटे छोटे पीस करणार असे. कोयता पण चांगला नाही एवढं, तर पण आहे. नवीन घ्या आता कोयता. गावाला गेल्यावर नवीन कोयता असं करायचं, म्हणजे उकडलं की परत ती सोलायची. बघा, आता चिक असतो, तो टोपाला लागू नये म्हणून तापला असेल पाणी. म्हटलं लवकर. हा तर फास आहे गॅस म्हणून. मीठ टाकलं का माहिती नाही. नाही, मीठ नाही टाकलंस. मीठ टाक, माझं नाही बोल. मीठ टाकतो आता. मीठ टाकूचा, अजून मीठ टाकूचा बाकी. हा मीठ टाकू तर बाकी. मग वालवणी येत नाही गावचा असून पण मला आवडत नाही. मीठ टाकते आता. आणि त्याला पण झाकण ठेवून शिजवायला ठेवायचं. किती मिनटं? 10-20 मिनटं, 20 मिनटं. 10-20 मिनटं. तर मित्रांनो, त्याला 10-20 मिनटानंतर भेटतो. 20 minutes later. तर मित्रांनो, हे बघा, शिजवून झालेले आहे. उकडून ना, उकडून झालेले आहे. हे आपण असंच पण खाऊ शकतो. असंच पण खाऊ शकतो ना. हो, असंच पण खातात. त्याला काय नाही, पण भाजी बनवून मस्त लागते. मी पहिला लहानपणी लय खायचो. मी पण माहिती आहे. मी पण लहानपणी खायचो. आता काय करायचं? आता जरा थंड होऊ दे. हे बाजूचे आहे ना, आजूबाजूचे हे काटे काटे, हां, ते काढून कापायचे सुरीने. अच्छा, आधी पण कापतात ना. आधी जरा टाइम लागतो, याला बरं वाटतं. अच्छा, तेवढा टाइम नाही आपल्याकडे ना. म्हणजे तुम्ही शिजवून पण कापू शकता काटे. एकदम तुम्हाला सोपं पडेल. कापायला गेलं तर सगळीकडे उडतात. अख्ख्या दुनियाभर पसारा होतो त्याचा. बघा, आता जरा थंड होऊन दे. आता थंड होऊ दे थोडा वेळ, मग तुम्हाला कापायचं आणि मग त्याला किसणीवर किसायचं. हे काय ठेवलंय? हे मिरच्या गरम पाणी ठेवलंय पियायला. आम्हाला गरम पाणी लागतं. इकडे मिरच्या तळतायत आणि मिरच्या हे बघा. तुम्हाला भेटतो डायरेक्ट. मिरच्या बघा, थोड्या वेळाने थंड झाल्यावर भेटतो मिरच्या. तर मित्रांनो, हे बघा, मावशीला कापते, ते काटे काढून टाकते. काढायचं. उकडून झाल्यावर कसं सोपं पडतात ना, म्हणून जास्तीत जास्त तुम्ही पण उकडूनच करा. गरम आहे ना, आणि उशीर झाला आज. मग जेवतो आम्ही. तुम्ही कसं करता ते कमेंट करून सांगा. आम्ही उकडून ते काटे काढतो.
हे बघा गरम आहे, गरम आहे. तुम्हाला भेटतो नंतर कापून झाल्यावर. तर मित्रांनो हे बघा काढून झालं आहेत काटे. आता हे बारीक करतात. आम्ही असं बारीक करतो किसून. तुम्ही कसं करता कमेंट करून सांगा, तर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो बारीक पण झालं आहे. त्याच्यामध्ये आता हळद मीठ थोडंसं, पहिले टाकलेलं आहे ना, जास्त नाही टाकलं. इथे बघा फोडणीसाठी रेडी आहे. त्यासाठी खूप ठेवला आहे. कढई लंगडी बोलतो आम्ही त्याला. थोडा मसाला जास्त टाकायचा. तिखट तुम्हाला तिखट पाहिजे तिखट आम्हाला करा. तिखट लागतो म्हणून आम्ही जास्त मसाला टाकला आहे. तुम्ही कमी टाका. तुम्हाला केवढा पाहिजे तुम्हाला टाका. लागतं तेवढं तुम्ही टाका. हे हे काय आमचं म्हणणं ना, हे धना पावडर जराशी, धने पावडर. ओके. हे गोडा मसाला, हे काय गोडा मसाला. गोडा मसाला. आता मी तेल टाकते. टाकून काय भांडा माझं तर तेल जरा भांडं जास्त तापलंय. टाकायचं. तेल जरा जास्त टाकायचं कारण ते भाजी सुकून घेते ना. अच्छा आता काय टाकायचं? फोडणीसाठी काय काय लागतं? आता कांदा बिंदा नाही ना? नाही, लसूण, कढीपत्ता, जिरा राई, लसूण आणि हे कढीपत्ता बस. जिरा राई. थोडा गॅस खास करते. हे जिरा. जिरा, थोडासा हिंग, पोट बिघडू नये म्हणून थोडासा हिंग. हिंग टाकून पचतं. थोडीशी काळी मिरी, पूड, ब्लॅक पेपर. त्याने जरा टेस्ट चांगली येईल. काय काळी मिरी पोडी काळी मिरी. अच्छा. टेस्ट चांगली येते त्याने. कांदा आणि सॉरी लसूण कांदा आणि कढीपत्ता. लसूण आणि कढीपत्ता. आणि जरा चांगलं लाल होऊन दे लसूण. आणि टाकायचं मिश्रण. आणि भाकरी पण आहे ना? बाकी नाही आता लय उशीर झाला मला. आज मला लई काम आहे. कामावर येऊन दुसरी कामं केली. अच्छा म्हणजे मित्रांनो आज भाकरी पण होती पण भाकरी नाही, लेट झाला. आमचं थोडं एक काम होतं, ते काम जरा लेट झालं म्हणून एवढ्यात आम्ही भाकरी जेवलो नाही. असतो. 9 या वाजता टायमात आम्ही आम्ही जेवायला जेवतो. बसतो. आता वाजलेत 9:30 वाजले. आम्ही 9 वाजता जेवायला बसतो. 9 वाजता जेवलो आलोच. भांडी वगैरे असून नाही ना ते सांगते. आता मी टाकते. थोडंसं टाकायचं असं. कधी थोडंसं टाकून परतून वगैरे घ्यायचं मस्तपैकी छानपैकी ना. मस्त परता असं जरा तर मित्रांनो गॅस स्लो करते. ब्लॉग एकदम शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला जर नवीन आलं असेल तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. फॉलो करा. फॉलो करा. मावशी बोलते म्हणजे करा. म्हणजे माझी देणार नाही फॉलो करणार नाही तर. नंतर थोडंसं मॅगी मसाला टाकते जर आणखीन टेस्ट येईल. हे बघा मॅगी मसाला पण. मॅगी मसाला टाकला की चव एकदम चांगली येते. आणि आम्ही भाजीत मॅगी मसाला टाकतोच. आमच्याकडे असंच मॅगी मसाला. मॅगी मसाला आमच्याकडे डेली पडलंच असतं. भाजी डाळीत पण टाकतो आम्ही. कधी चिकनमध्ये पण टाकतो. तर मित्रांनो रेसिपी हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आपण अजून रेसिपीचे व्लॉग बनवू. ते मी बनवेन रेसिपीचे. आता थोडीशी कसुरी मेथी टाका.
मी टाकते मग तुम्हाला बाहेर टाका ना नका टाकू. कसुरी मेथी टाका. कोथिंबीर नाही ना. ॲक्च्युली आम्ही कोथिंबीर टाकायची असते पण आम्ही कसुरी मेथी टाकतो. कोथिंबीर नाही आहे, खतम, संपलेली असं. तांदूळ भेटला नाही तर बाजारात थांबायला शिवाला आला मुंढावत आलेली. किती मिनटात? 8 मिनिटं जास्त नाही. मग भेटतो 5 मिनिटानंतर. 5 minutes later. झाले आता झाली रेडी. भाजी. आता खायला गेलो. लोक पण आले लोक. कशी झाले सांगा. बघतो टेस्ट करू दे. टेस्ट चालू आहे. कशी झाली? हा मस्त आहे. मित्रांनो जेवायला या. हे बघा इथं मावशी जेवतात. काका मावशीने जेवायला चालू केला तर आम्ही जेवायला चालू करतो. तुम्हाला भेटतो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट जेवून झाल्यावर. तर मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग म्हणजे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. रेसिपी व्लॉग होता हा ॲक्च्युली. तर तुम्हाला हा रेसिपीचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अजून रेसिपीचे व्लॉग हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी तुम्हाला रेसिपीचे व्लॉग बनवेन आणि तुम्हाला दाखवेन. तर चला तुम्हाला भेटतो अशाच एका नवीन व्लॉगमध्ये, कोणत्या तरी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवर जोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट. बाय. Yeah.